वाव, काय दृश्य दिसतंय ना. तर कालचं वातावरण ना असं एवढं सुंदर झालं होतं, थंडगार हवा सुटलं होतं, असं वाटतं माथेरानमध्ये आहोत आम्ही. पण काही नाही, असं काही नव्हतं. आणि त्याच्यानंतर मला डोसा बनवायचा होता, तर त्याच्यासाठी मी ना चटणी बनवत होते. तर ही चटणी एकदम स्पेशल आहे आणि एकदम टेस्टीसुद्धा लागते. तुम्हाला जर पाहिजे असेल याची रेसिपी तर मला सांगा, कमेंट करून मी तुम्हाला ना नक्कीच ही रेसिपी शेअर करेल. आणि चटणी वगैरे बनवून घेतली, तडका दिला, त्याच्यानंतर हे मसालासुद्धा बनवून ठेवून दिला होता मी साईडला. कारण खूप टाईम लागतो, मग पटापट करून ठेवलं ना की गरमागरम डोसे बनवायचे आणि मग खाऊन घ्यायचं. तर तसं मी पटापट आधी बनवून घेतलं आणि मुलाला आणि नवऱ्याला नेऊन देऊन दिलं आणि त्यांनी नाश्ता करून घेतला त्यांच्यासोबत. त्याच्यानंतर मग मी पण केला आणि मग मी किचनमध्ये येऊन ना थोडंसं स्वयंपाक करून घेतला होता. तर मी आधी सगळ्यात पीठ भिजवून ठेवलेलं ते मुरत राहायचे आणि त्याच्यानंतर मग भाजी वगैरे करून घ्यायची. तर मी हे मस्त मसालावाले कारले बनवले होते भाजीत आणि स्वयंपाक झाला. त्याच्यानंतर जेवणाची तयारी करून मी ना थोडेसे काकडे वगैरे कापून घेतलं आणि मग जेवण येऊन मी चला जेवण करून घेतलं, कारण आम्हाला बाहेरसुद्धा जायचं होतं. मग मस्त आम्ही रेडी झालो आणि बाहेर निघालो आणि बाहेर थोडंसं फिरून यावं म्हणलं. तर आम्ही जाताना ना एकदम अशी ऊन वाटत होती, पण ते 5 वाजले होते त्यावेळेस. तर 5 वाजले तरी पण असं वाटत होतं की बापरे किती ऊन आहे. मग असं कसं करून पोहोचलो आम्ही आणि त्याच्यानंतर गार्डनमध्ये पोहोचलो. तिथे ना खूप मुलं होती आणि मग आता कसं सुट्ट्या आहे, तर मुलं घरात राहून राहून पण खूप बोर होतात. म्हणून मग थोडंसं बाहेर निघालं ना की त्यांनासुद्धा चांगलं वाटतं. आणि माझा मुलगा एवढा थकून गेला होता की तो गाडीवर बसून ना झोपत होता. मग तिकडून येता येताना आम्हाला अशा फ्रेश अशा भाज्या भेटल्या होत्या, तर ते सुद्धा घेऊन घेतलं. आणि हे एकदम अशा शेती होती बाजूलाच, तर ते तिथूनच तोडून आम्हाला देत होती. तर हे सगळं फ्रेश व्हेजिटेबल्स होते. तर मग मी घरी आले, त्याच्यानंतर हे ठेवून दिलं आणि थोडीशी खिचडी बनवली आणि मग जेवण केलं. असा होता माझा व्हिडिओ. कसा वाटला सांगा. बाय.